ही भोंबऱ्याची बाटली आहे. भोंबरे दारू विकत नाही का, ती बाटली आहे. मंत्री असो का संत्री असो, काय करणार आहे? जर आमच्यावर हात उचलला तर हात तोडून टाकू. आम्ही करत नाही, सत्ताधारी पक्ष करतोय, आम्ही करत नाहीये. आमच्या कार्यकर्त्यावर जर कोणी हात उचलला तर त्याचे हात तोडून टाकू. कोणी असो, काय करायचं पाहून घेऊ. रॅली 10 वाजता होती, तुम्ही 12 वाजेपर्यंत. तुमची किती वाजता होती? आमची 10 वाजता होती. कोण म्हणे तुम्हाला? आमचे 10 ते 2 वेळ आहे आमचा. त्यामुळे आमचे कधी करू आम्ही? पोलीस बोलतील, ते कोण बोलणार आहे? हो द्या ना, आम्ही थोडी जबाबदार आहे त्याला. आम्ही थोडी जबाबदार आहे त्याला. आता मग आम्ही थोडी घाबरतो कोणाला? तुम्ही हातात ही बाटली घेऊन आला. ही भोंबऱ्याची बाटली आहे. भोंबरे दारू विकत नाही का, ती बाटली आहे. आईस्क्रीम आमची मशाल घ्या ना म्हणा, चोख आहे ना म्हणा, कळेल ना कसं आहे. त्याला चटका बसतो. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहात, पण शहरातली ही परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पोलीस पण नाहीत. ही जबाबदारी आता तुमच्याकडे येते. नाही, आम्ही नियंत्रण आणू. पोलीस काय त्यांचे बटीक झालेले आहे ना. आम्ही घालवोट लागतं निवडणुकीला जातात. नाही, आम्ही नाही लागू देणार, गालबोट नाही लागू देणार. नाही तर त्याला जबाबदार आम्ही नाहीये. जर आमच्यावर हात उचलला तर हात तोडून टाकू. जे व्हायचं ते होईल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी हातात बाटली घेऊन आलेली आहेत. काय घडलंय? बाटली ही दाखवतो मी पण. कोणा दम आहे थांबवा. ही बाटली दारू पाहिजे का पाणी पाहिजे हा प्रश्न आहे. ही दारू, भोंबरे दारू विकतात का नाही विकतात सांगा. त्यांनी व्यवसाय सांगितला मला दारू, तर लोकांना दारू पाहिजे का पाणी पाहिजे? त्यांना कळायला पाहिजे, प्रचार सहन केला पाहिजे. आम्ही दारू दाखवली, तुम्ही काही दाखवा आमचं काय असेल तर. आईस्क्रीमचे कोण दाखवतात? अरे तर ती चोखून बघा ना आईस्क्रीम आमची मशालीची. चांगला बसल ना कसा मशाले, कळल ना चटका. विशेष म्हणजे हे सगळं मंत्री इथं आहेत, गृहनिर्माण मंत्री, त्यांच्या डोळ्यासमोर घडतंय. मंत्री असो का संत्री असो, काय करणार आहे? छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये दोन्ही गट आमने सामने आले आणि महत्वाचे नेते इथं आहेत. जबाबदारी लोकांची असते. पालकमंत्री स्वतः उमेदवार आहे, त्यांची जबाबदारी आहे. ते जर वातावरण खराब होणार असेल तर काय करणार आम्ही? 50 खोके एकदम ओके घोषणा द्या. 50 खोके, 50 खोके, 50 खोके. तुम्ही घोषणांचा जोर, आता घोषणांचा जोर लावताय. तुम्ही घोषणांच्या जोरात लावताय. घोषणा तर जोरात लावताय तुम्ही. आता घोषणा तर जोरात लावताय. मग एकदम ओके. 50 खोके मालते बोलतो. एकदम ओके. ही दारूची बाटली आहे. भोंबऱ्यांचा व्यवसाय दारू आहे. आम्ही दाखवतोय दारूचा व्यवसाय तुम्हाला चालतो का? तुम्हाला दारू पाहिजे का पाणी पाहिजे हा आमचा संभाजीनगरकर जनतेला सवाल आहे. त्यांनी सांगितलं माझा व्यवसाय दारू विक्रीचा आहे. ही दारू चालते का विचारायचं आहे. पैठणची दारू संभाजीनगरात आणायची का हा माझा प्रश्न आहे. म्हणून ही दारूची बाटली आहे. पोलिसांनी दोघांनाही एकाच वेळी परवानगी दिली होती का वेगवेगळी वेळ होती? ते मला नाही माहिती. ते टेक्निकल गोष्टी मला नाही माहिती. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वेळ का आली? पोलिसांना विचारा. इथं कुठं पोलीस बंदोबस्त विचारा. पोलिसांची जबाबदारी आहे. पोलीसच नाही तर मी काय करू? पण अशा पद्धतीचा तणाव योग्य आहे का? नाही, तणाव योग्य नाही. आम्ही थांबवतो कार्यकर्त्याला, पण आमच्यावर कधी बोट उचललं तर ते बोट तोडून टाकू एवढं नक्की 100%. आम्ही सांगतो ना तुमचं अधिकृत लायसन दारूचं आहे, तर हा लोकांना सांगतो दारूचा व्यवसाय भोंबऱ्यांचा हे आम्ही सांगतोय ना. त्यांचा व्यवसाय ॲफिडेव्हिट मध्ये आम्ही तेच सांगतोय. तुमचा ॲफिडेव्हिट खरं खोटं आहे का? मग हेच आम्ही सांगतो. ही दारू आता मला सांगा, हे किती वेळ चालणार असंच या क्रांती चौकात? नाही, आम्ही थांबवलेले. आता आमची रॅली सुरू करतोय. सुरू होती आमची. सोबत हे बघा, गेल्या अर्धा तासापासून इथं गोंधळ सुरू आहे. मला सांगा, ही वेळ का आली अशी इथं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र शिवसैनिक आले? ही वेळ का आली दोन्ही बाजूला आक्रमक होण्याची?
हे बा आम्ही काय आमच्या पक्षाचा प्रचार करू नये का? आम्ही दारूची बाटली दाखवतोय. दारू पाहिजे का पाणी पाहिजे आमचा प्रश्न आहे. प्रचार आहे आमचा. तुमच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्याची मारहाण पण झाली, एकमेकांना मारहाण पण. बा, आमच्यावर हात उचलला तर हात तोडून टाकू. दम आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.